अहो संजय महाराज पाचपोर त्यांची जर तुम्ही कथा घेतली रामायण कथा आणि रामायण कथेमधून जे त्यांना मिळणारं जे काय मानधन असेल महाराज, आणि जर तुम्ही तिथे गेलात आणि जर महाराजांना अडचण सांगितली, महाराज अमुक अमुक हा शेतकरी आहे आणि याच्या मुलीचं लग्न आहे पण अडचण आहे, 50-50 हजार रुपयाची मदत पाहिजे, महाराज जशाला तसं पाकिट महाराज त्याला देतात. या त्या लवंड्याला काय माहिती, वारकरी संप्रदायानं साधे विचार दिले नाहीत महाराज. आज जगाच्या पाठीवर एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे महाराज, इथं कुठल्या जातीपातीचं राजकारण नाही, इथं कुठल्या धर्माचं नाही, कुठल्या पंथाचं नाही महाराज. या धर्म मंडपामध्ये सगळ्या जातीचे माणसं, सगळ्या पंथांचे माणसं, सगळ्या धर्माचे माणसं मांडीला लावून बसतात. फक्त हा एकच आहे वारकरी संप्रदाय, जगाच्या पाठीवर दुसरा संप्रदाय नाही. आज आता काय आपण क्लिप ऐकतो, काही लोक याच्यामध्ये सुद्धा काही महाराज लोकांना म्हणले का घुसखोरी केली. अहो ज्यांचे नाव सांगितलं ना त्यांना, काय नाव बाळासाहेब त्यांचं, ते लवंडे कोण आहेत, कोण कार्यकर्ता असेल, मला एक सांगायचंय, आदरणीय गुरुवर्य संजय महाराज पाचपोर, आदरणीय गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांचे जे नाव आलेत ना, त्या दोघांचं कार्य त्यांना माहित नसेल. कोणाला, ते जे कार्यकर्ते आहेत त्यांना. महाराज बंडातात्या कराडकर तात्यांनी या महाराष्ट्रातील 5,500 कुटुंब निर्व्यसनी बनवलेले, हे यायला माहित पाहिजे, जरा हे थोडं तपासायला पाहिजे. उचलले जीवन लावले टाळवलं असं नसते महाराज, उग तोंड सुख घ्यायचं नसते कोणावर. आणि आदरणीय गुरुवर्य संजय महाराज पाचपोर आज पाचपोर महाराजांकडे 2,000 गायी सांभाळतात महाराज, 2,000 गायी सांभाळतात. एवढंच नाही, वृद्ध आश्रम आहे, 300 जवळजवळ जोड्या आहेत ते सांभाळतात, आणि 250 मनोरुग्ण सांभाळते स्वतः संजय महाराज पाचपोर. हे कार्य त्या माणसाचे. हे महाराजांना हे फक्त संप्रदायासाठी जीवन वाहिले गुरुवर्य तात्यांनी आणि पाचपोर महाराजांनी. स्वतःचा संसार नाही केला महाराज, जगाचा संसार केला. कितीतरी आमच्यासारखे मुलं त्यांच्या शिष्य. वारकरी संप्रदायाचं महाराज सामान्य कार्य नाही, वारकरी संप्रदायाने दिशा दाखवली. आज जर वारकरी संप्रदाय नसता, तुम्हाला सांगू का, आज आपल्या रस्त्यावर सिटीने जर आपण गेलो माजलगाव, पात्रूड असेल, बीड असेल, जे बाजारात दिवशी रस्त्यावर जे टांगलेले असतात ना, त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय नसता तर तिथं माणसं टांगलेली दिसली असते तुम्हाला. ज्ञानोबा तुकोबा जर नसते ना वारकरी संप्रदाय, स्वानंद सुकुणाची सद्गुरु जोग महाराज ही संस्था नसते, वारकरी संप्रदाय नसताना तर लोकांना माणसं कापून टांगून विकली असते. म्हातारा 250 रुपये, तरुण 500 रुपये, ही अशी गत झाली असते. फक्त महाराष्ट्र हा शांत आहे, कशामुळं, केवळ वारकरी संप्रदायाचे विचार आहेत. म्हणून कोणीही वारकरी संप्रदाय बोलण्याचं तोंड सुख घेऊन हो, आधी पूर्ण माहिती घेतली पाहिजे ज्या माणसांची, ते माणसं काय आहेत, त्या माणसाने काम कोणतं केलंय. आम्हाला अनुभव आहेत महाराज, रात्रंदिवस आज धावतात ते महाराज. अहो संजय महाराज पाचपोर त्यांची जर तुम्ही कथा घेतली रामायण कथा आणि रामायण कथेमधून जे त्यांना मिळणारं जे काय मानधन असेल महाराज, आणि जर तुम्ही तिथे गेलात आणि जर महाराजांना अडचण सांगितली, महाराज अमुक अमुक हा शेतकरी आहे आणि याच्या मुलीचं लग्न आहे पण अडचण आहे, 50-50 हजार रुपयाची मदत पाहिजे, महाराज जशाला तसं पाकिट महाराज त्याला देतात. या त्या लवंड्याला काय माहिती, हे कार्य त्यांचं. बांध म्हणले असे माझ्यासारखे हजारो विद्यार्थी महाराज त्याला मदत करते. एखादा गोशाळा काढत असेल त्याला मदत करते, जशाला तसं पाकिट त्याला देतात. कितीतरी मुलींच्या लग्नातलं अन्नदान संजय महाराज पाचपोरांनी केले महाराज. आणि हे तो लावंडे सांगतो घुसखोर करणारे, त्याला अक्कल आहे का, त्याला माहिती का त्याला काय कार्य वारकरी संप्रदायाचं. विठाला 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 विठाला. आमच्या साधू संतांनी राजकारण जाती धर्माचं हे केलेलं नाही महाराज. सगळ्या जातीतले लोक, जसं सरपण गोळा करणारा जंगलातला माणूस सगळे लाकडं जमा करून एक मुळी तयार करतो, तसा वारकरी संप्रदाय झालेला आहे महाराज. सगळ्या जाती धर्मातले लोक एकत्रित येऊन वारकरी संप्रदाय बनलेला आहे महाराज. तुम्ही वारकरी संप्रदायातली संत मालिका वाचा, उंच नीच काही लेणे भगवंत, त्याच्यामध्ये जे दिलेत ना संत महाराज, कबीर मोमीन लतीफ मुसलमान सेना नावे जान विष्णुदास कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजन्या भेदू हरिशे पायी चोखा मेळा वंका जातीचे महार त्याची सर्वेश्वर ऐक्य करी. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशास्त्र. एकमेव वारकरी संप्रदाय असा महाराज, इथं जातीपातीचं राजकारण नाही महाराज. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे,
वारकरी संप्रदाय तुकोबाराय म्हणतात संतांनी जे आमच्या जीवनामध्ये बदल केलाय महाराज, त्या बदलाचं वर्णन तुकोबाराने अभंगाच्या पहिल्या चरणात केले महाराज.